आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्याच्या या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबतच आमच्या पक्षाच्या केंद्रीय कमिटीच्या सदस्या कॉम्रेड मरियम ढवळे याही उपस्थित आहेत. त्याही आपल्याशी बोलतील. आमचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसे आडम मास्तर हेही उपस्थित आहेत. पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड रमेश शेख, कॉम्रेड रियाजभाई, मलिकभाई, नसीमाताई हे सर्वजण उपस्थित आहेत. आमची या निवडणुकीमध्ये भूमिका काय आहे? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी आमची भूमिका होती तीच भूमिका कायम आहे. आमची देशामध्ये अशी भूमिका ठरलेली आहे की गेली 10 वर्ष सत्तेवरती असलेलं भाजपचं केंद्रातलं सरकार आणि ठिकठिकाणी राज्यामध्ये असलेलं सरकार, या भाजप सरकारचा निवडणुकीमध्ये आणि एकूणच राजकारणामध्ये संपूर्ण पराभव करणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे, हा पराभव करत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा नेहमीच जनतेचे कष्ट करणाऱ्या वर्गांचे प्रश्न उचलून धरत त्यांच्या हक्कासाठी लढत आलेला आहे आणि म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी पक्षाची विधानसभेमधली ताकद वाढली पाहिजे, हे आमचं दुसरं उद्दिष्ट आहे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे की भाजपच्या नेतृत्वाखालचं हे जे जनतेवरती अन्याय करणारं सरकार आहे ते सरकार घालवून या जागी संविधानावरती निष्ठा असणारं पर्यायी सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन करणं हे आमचं तिसरं उद्दिष्ट आहे. आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. या महाराष्ट्राच्या निवडणुकीमधला मुद्दा नेमका काय आहे? आमच्या मते महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र हा देशाचा अविभाज्य भाग जरी असला तरी देशामध्ये महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य 1960 सालापासून जे राज्य स्थापन झालं तेव्हापासून कायम आहे आणि त्याला एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्र धर्म नावाची एक गोष्ट सर्व समाजाला सोबत घेत सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी जो विचार महाराष्ट्रामध्ये संत परंपरेने मांडला आणि शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेने ते प्रस्थापित केलं, ती विचारसरणी आणि ती संस्कृती पुढे घेऊन जाण्यावरती आमचा विश्वास आहे. आणि त्याच हेतूनं महाराष्ट्राची स्थापना, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1960 साली झाली आणि ती स्थापना करण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी ही लालबावट्यानं केलेली होती, आमच्या पक्षानं केलेली होती, आमच्या पक्षाच्या अनुयायांनी केली होती. हा इतिहास आपल्या सर्वांना कळतो. परंतु भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आल्यापासून हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा बुडवण्याचं काम या मंडळींनी सुरू केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं हा 2019 नंतर सत्ता बदल मधल्या काळामध्ये झाला तो आपण पाहिला. आणि डबल इंजिनचं सरकार म्हणून ज्यांनी जी काही प्रथा इथे सुरू केली, हे डबल इंजिन सरकार नेमकं काय आहे? आमच्या मते हे जे डबल इंजिन आहे हे डबल इंजिन हे एका बाजूला बड्या कॉर्पोरेट घराण्यांनी जनतेची लूट करणं, ते लूट करणारं एक इंजिन आहे आणि दुसरं इंजिन हे मनुस्मृतीचं. ही दोन इंजिनं लावून देशाचा राज्याचा गाडा ठाकण्याचा ही मंडळी प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचं संविधान धोक्यात आलं आणि संविधान धोक्यात आल्यामुळे ते संविधान वाचवण्याचं काम आपल्या देशातल्या जनतेनं लोकसभेमध्ये कसं केलं आहे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता कोणामध्ये जात नाही. परंतु हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला, या सरकारच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला, भाजपच्या सत्तेला जो धोका निर्माण झाला, त्याच्यामधून या लोकांना मनामध्ये जी भीती बसलेली आहे, संविधानाची जी भीती बसलेली आहे, ती संविधानाची भीती ही वारंवार व्यक्त होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मग नवनव्या घोषणा देत राहतात आणि त्या नव्या घोषणांच्यामधून
जनतेमध्ये फूट कशी पडेल म्हणून मग वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात. क्या टूटेंगे एक रहे तो बचेंगे. कुणापासून मला कुणापासून वाचवायचं आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे ना. परंतु अशा पद्धतीनं जनतेमध्ये फूट पाडण्याचे हे सगळे लोक उद्योग करत असतात. आमचं मत आहे की देशामध्ये त्यांना सेफ कुणाला करायचं. आमचं म्हणणं आहे मोदी है तो अदानी सेफ है, भाजप है तो अदानी अंबानी सेफ है आणि जनता अनसेफ आहे, महिला अनसेफ आहे. त्याची उदाहरणं किती आहेत त्या माहिती आहे. मी स्वतः सांगत नाही, कॉर्नर मरियम आपल्यासोबत ते उदाहरणं सांगतील. भारतातल्या महिला जिथे जिथे भाजपची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी महिला अनसेफ आहेत. आपण इथे सगळं वर्णन केलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. दलित अनसेफ, अल्पसंख्याक अनसेफ, इतर मागास जाती अनसेफ, आदिवासी अनसेफ आहे, थोड सेफ आहे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की भाजप आहे तो सारी जनता अनसेफ आहे आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही पक्षानं स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून त्यांनी महाराष्ट्राची लूट कशी चालवली आहे आपण पाहत आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे ते गुजरातला कसे घेऊन जात आहेत हे आपण पाहतोय. कालच मी नाशिकहून आलो, नाशिकला नवीन मला उदाहरण पाहायला मिळालं. तिथे 25,000 कोटीचा चिप्सचा कारखाना होता, तोही कारखाना इथून नेण्यात आले आणि जे गुजरातला नेता येत नाही, इथून नेता येत नाही, चाकलवून नेता येत नाही, त्याचं काय करतात ते आपल्या जवळच्या गुजरात्यांच्या ताब्यामध्ये देतात. मुंबई ताब्यामध्ये देण्याचं काम चालू आहे. मुंबईमध्ये हजारो एकर जमीन ही अदानीच्या ताब्यामध्ये देण्याचं काम चालू आहे, हे आपण सगळेजण पाहतो आहोत. अशा पद्धतीनं महाराष्ट्राला लुटण्याचं काम ही मंडळी सगळी करतायत. बरं, हे केवळ आम्ही म्हणतो असं नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सत्ताबदल झाला आणि ज्या वेळेला खोकी वाटण्यात आली आणि खोकी ज्या वेळेला आपल्यासमोर दिसली त्यावेळेला हे सगळं कुणी केलेलं आहे याच्याबद्दलच्या ज्या शंका व्यक्त केल्या जात होत्या त्याचं सत्य काल परवा बाहेर पडलं. अजित पवार यांनीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पूर्वीचं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी बैठकी झाली, त्या बैठकीला अदानी उपस्थित. ही भारतामध्ये घडलेली, नव्याने घडलेली गोष्ट आहे. यापूर्वी कधीही भांडवलदार अशा पद्धतीने सत्तेमध्ये हस्तक्षेप करत नव्हते, परंतु महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठी एका मोदींच्या जवळच्या भांडवलदारानं असा हस्तक्षेप करणं हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा हल्ला आहे असं आमचं मत आहे. अर्थात आज त्यांनी पलटी खाल्ली, आज ते वेगळंच काहीतरी बोलायला लागले, परंतु सत्य त्यांच्या तोंडातलं बाहेर पडलेलं आहे असं आमचं मत आहे. आणि आम्ही ते सांगत होतो त्यावेळेला आली सगळी जी खोकी होती, ती खोकी ही कशी होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र बुडवणारं जे सरकार आहे हे सरकार गेलं पाहिजे यासाठी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे. आणि आमचं मत हे जर जायचं असेल तर आमचा एकटा पक्ष हे घालू शकत नाही किंवा कुठलाही महाराष्ट्रामधला दुसरा संविधानावरची श्रद्धा असलेला पक्ष एकट्यानं घालू शकत नाही. आणि हे सत्य आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं. एकजूट झाली आणि ती एकजूट झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 31 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. आमचं म्हणणं आहे की अजून देखील महायुतीला महाविकास आघाडी हाच पर्याय आहे. आणि या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या महाविकास आघाडीची निवडणूक चाललेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनता उत्सुक आहे असं आम्हाला दिसतं. हे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काय करणार आहे याची भूमिका महाविकास आघाडीनं आपल्या महाराष्ट्र नाण्यामध्ये मांडण्यासाठी आपल्यासमोर आलेली आहे. एक अत्यंत सकारात्मक कार्यक्रम हा महाविकास आघाडीने आपल्यासमोर ठेवलेला आहे. ही पंचसूत्री माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना जास्त चांगली माहिती आहे. महिलांना 3,000 रुपये ते त्यांच्या हक्काचे, ते काही मत विकत घेण्यासाठी म्हणून नाही आहे. मी त्याची बोल काय आमची भूमिका सांगतो आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत
नाही, इथं उमेदवार का दिला तुम्ही? सांगतो ना. उमेदवार कशाला दिला इथं तुम्ही? तुमचे उमेदवार बंडखोर झाले नसते, महाविकास आघाडीचे बंडखोर आम्ही त्याकडे येऊ. आम्ही आमची भूमिका ऐकून घ्या. त्यांना स्पष्ट करू अहो, दे. तुम्ही तुम्ही तुमचं महाराष्ट्राची भूमिका मांडा आम्ही ना. स्पष्ट बोलतोय. महाआघाडीची पंचसूत्री आम्हाला माहित आहे, मागं काय करणार आहे सांगा. मांडा. आम्ही माकपचीच भूमिका मांडतो आहोत. ही माकप बरं, आता- स्वच्छ भूमी ऐका ना, प्रश्नोत्तर करू ना आपण. माझी भूमिका झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तर करूया. तुम्ही स्पष्ट प्रश्न विचारा, त्या प्रश्नाला आम्ही स्पष्ट उत्तरं देऊ. लोकसभामध्ये ऐका 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 माझं होऊ द्या. माझं होऊ द्या. थोडक्यात थोडक्यातच चालेल. ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये मोजक्या जागा लढवतो आहोत. 3 जागा आम्ही लढवतो आहोत आणि या 3 जागांमध्ये आमची सिटिंग सीट आहे, ही डहाणूची सीट आहे, ती लढवतो. कळवणची 7 वेळा आम्ही जिंकून आलेली जी सीट आहे ती आम्ही लढवतो आहोत आणि सोलापूर मध्येची ती जी आम्ही 3 वेळा जिंकलेली आहे आणि सतत जनतेचे प्रश्न आम्ही लढवतो आहोत, ही आम्ही लढवतो आहोत. त्या 3 जागा आम्ही लढवतो आहोत आणि इतर सर्व जागी महाविकास आघाडीचे आणि जे इतर उमेदवार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्या 3 जागा आम्ही लढवतो आहोत, ही आमची भूमिका आहे. आणि या भूमिकेमध्ये आम्ही महाविकास आघाडीनं 2 जागा आम्हाला सोडल्या. महाविकास आघाडीच्या वतीनं अधिकृत जागा सोलापूरची सोडावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही जागा आम्हाला मिळेल, ही जागा लोकसभेला तुम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही मदत करा, त्यांच्यासोबत राहा, आमची भूमिकाच होती. सर्वत्र आम्ही ती केली आणि त्यावेळेला आम्ही आमच्या जागांचा त्याग करून त्यावेळेला महाविकास आघाडीला आम्ही मदत केली आणि बाकीच्या सर्व आमच्या सगळ्या युनिट्सनी या याच्यामध्ये भाग घेतला. सोलापूरमध्ये सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आमच्या पक्षानं काम केलं आणि आमचा दावा आहे की आमच्या पक्षानं काम केलं त्याचा निश्चितपणे सोलापूरमध्ये भाजपचा पराभव होण्यामध्ये आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडी उमेदवारांचे विजय होण्यामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी अशी आमची आपल्याला विनंती. आणि म्हणून काँग्रेस पक्षाची जबाबदारी होती की त्यांनी ही जागा आमच्या पक्षाला सोडायला पाहिजे. सोडू असे त्यावेळेला सांगितलेलं होतं. अगदी या प्रक्रियेमध्ये असताना त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांच्या बरोबर बैठका झाल्या होत्या. मल्लिकार्जुन खरगेंच्या पासून ते रमेश चेन्नीथालांच्यापर्यंत अशोक गेहलोत यांच्याबरोबर आमच्या बैठका झालेल्या होत्या आणि त्या सर्व बैठकांच्यामध्ये सोलापूरची जागा आम्ही तुम्हाला सोडणार नाही, सोलापूरची जागा आम्ही लढणार आहोत असं त्यांनी निसंदिग्धपणे आम्हाला कधीही सांगितलं नाही. जसं आम्हाला इतरत्र सांगितलं की नाही बाबा ही जागा आम्हाला नाही तुम्हाला सोडता येणार. शरद पवारांनी आम्हाला सांगितलं की अमुक एक जागा तुम्ही मागताय पण आम्हाला नाही सोडता येणार. तुम्ही सांगायला पाहिजे होतं आम्हाला नाही सोडता येणार, मी काय विचार करायचं केलं असतं. परंतु आमचं म्हणणं आहे की आम्ही ही जी आमची जी पक्षाची भूमिका आहे ती पक्षाची भूमिका करून ही जागा आम्हाला लढवणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही लढवत आहोत. आम्ही जाहीर आवाहन केलं होतं की आपण माघार घ्यावी आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून कॉम्रेड आडम मास्तर या उमेदवारीचा आपण स्वीकार करावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली होती. एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. आपल्या मनाबरेच प्रक्षुब्ध आहे पण मी एक सांगतो की आघाडीच्या राजकारणामध्ये एक उदार वृत्ती असावी लागते. ही त्या उदार वृत्तीची अपेक्षा होती. दुर्दैवानं ती उदार वृत्ती आम्हाला आमच्या सहकारी पक्षाकडून या महाविकास आघाडीमध्ये ती दिसली नाही. त्या उदार वृत्तीचं मी एक उदाहरण देऊन मी थांबणार. केरळमध्ये आमच्या पक्षाचं सरकार आहे. केवळ आमच्या पक्षाचं बहुमत तिथे होऊ शकेल एवढी आमची ताकद आहे. 140 पैकी 99 आमदार हे डाव्या लोकशाही आघाडीचे आहेत आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार असताना सर्वांनाच सहकार्य घेण्यासाठी, सर्वांना सोबत ठेवण्यासाठी, सर्वांच्या एकजुटीतनं ते सरकार चालवण्यासाठी म्हणून 2 आमदारापैकी एका आमदाराला तिथे मंत्री करण्यात आले. आम्ही जर म्हटलं असतं आम्ही आमच्या सगळ्या पक्षाचे मंत्री करू शकलो असतो. परंतु आघाडी चालवायची असेल तर सर्वांना सोबत घेऊन गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं.
परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडलेली नाही आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं. परंतु जनता ही जी नेतृत्वाने केलेली जी चूक आहे ही चूक जनता दुरुस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्या जोरावरतीच ही निवडणूक आमच्या पक्षाच्या वतीने सोलापूरमध्ये लढवली जाते. एवढंच निवेदन मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. त्यानंतर कॉम्रेड मरियम प्रश्न विचारतो. हो, मरियम ढवळे 2-5 मिनिटं आपण निवेदन करतील आणि नंतर काही राजकीय मुद्दे पण आहेत त्याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की या देशामध्ये आज जे घडतंय आणि त्याचा अर्थातच महाराष्ट्रात सुद्धा आणि सोलापूरमध्ये सुद्धा, कारण हा सगळा देशाचाच भाग आहे. एका बाजूला धर्मांध कारवाया, दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेटच्या सगळ्या पद्धतीचा फायदा होण्याच्या नीती. आज प्रचंड प्रमाणावर महागाई वाढते. आता काल परवाच नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशनचे असा आकडे आले की ऑक्टोबर महिन्यात महागाईने उच्चांक गाठलेली. आत्ता काल परवाचीच बातमी आहे. सगळ्या जीवनावश्यक वस्तू वाढल्या. आज महिलांमध्ये प्रचंड राग आहे. आता हा राग कसा थांबवायचा, त्याच्या निवडणुकीच्या ऐन काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी सरकारने जसं इतर राज्यांमध्ये केलं या भाजपवाल्यांनी, तशा पद्धतीने इथे ती लाडकी बहीण योजना आणली. महिलांच्या खात्यात 1,500 रुपये महिन्यात टाकले सुद्धा. 7,000 पर्यंत महिलांना मिळालेत पैसे. प्रश्न हा आहे की महिला आज विचारतात की 19 ते 20, 19 ते 24, 2019ला निवडणूक झाली, 24 लागला. या 5 वर्षाच्या कालावधीत 19, 20 आणि 21 हे 3 वर्ष प्रचंड हालाकीचे गेले करोनामुळे. त्यावेळेस एक पाऊलं उचललं नाही सरकारने. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं म्हणणं होतं 7,500 रुपये खात्यात टाका सर्व नागरिकांच्या. त्या करोनाच्या कालावधीतच 4 कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आले. हे पार्लमेंटमध्ये मांडलं गेलेलं आहे. त्याच काळामध्ये अंबानी अदानीचे सगळ्या पद्धतीच्या सवलती देण्यात आल्या, कर माफ करण्यात आलं, पण लोकांच्या खात्यात पैसे टाकले नाही. मग 5,000 रुपये आमची मागणी होती. 10,000 रुपये, 10,000 किलो प्रत्येक माणशी अन्नधान्य द्या. 5 किलो मान्य केलं. 5 किलो आत्ताच्या परिस्थितीत जिथे जिथे संघटना आहे, जिथे आंदोलन आहे, तिथे जेमतेम लढा करून 5 किलो मिळवतात. हे 81 कोटीला आम्ही देतो असं म्हणतात ओव्हरऑल, पण सोलापूरमध्ये पण तुम्ही पाहिलं तर सगळ्यांना मिळत नाही. आणि आता ही संख्या कमी झाली, 3 किलो 4 किलोवर आली. आता तुम्ही आत्ताचं यावेळेचं राष्ट्रीय बजेट बघितलं तर राष्ट्रीय अन्न खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत NFSA च्या अंतर्गत बजेटमध्ये 0 तरतुदी आहे. 0, एकही पैसा दिलेला नाही. म्हणजे रेशन व्यवस्था बंद करायची, हे 5 किलोवरून आता 3 किलोवर आणलं आहे आणि मग हळूहळू बंद करायचं. म्हणजे रेशन बंद आणि 5 किलो बंद. महिलांनी मार्केटमध्ये घ्यावं. मार्केटमध्ये तुम्हाला जे 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ मिळत होतं ते तुम्हाला 40 आणि 50 रुपयेमध्ये खरेदी करावी लागणार. आणि हे सगळं व्यवहार का चालू आहे? कारण आपण मागच्या वेळेस बघितलं की अदानींना सगळ्या पद्धतीचा त्या स्टोरेज हाऊसेस, हे शेतकऱ्यांचे कायदे आणि त्याच्यामध्येच हे अन्न सुरक्षाचा कायदा सुद्धा त्यांना गुंडाळायचा. आता 1,500 रुपये महिना म्हणजे दिवसाचं किती झालं? 50 रुपये. आज लसणाची किंमत आहे 500 रुपये. टमाटर, भाज्या वगैरे सगळ्या गोष्टी. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अनेक ठिकाणी आम्हाला महिला सांगतात आम्ही कसं तरी करून आमच्या पोरांना शिकवतो आणि शेवटी नंतर तो वडापावचं दुकान लावतो. ग्रॅज्युएट झालेली पोरं, इंजिनिअरिंग झालेली पोरं आज रिक्षा चालवतात. कुठेच रोजगार उपलब्ध नाही. सगळ्या ठिकाणी खाजगीकरण चालू आहे. हे सरकारी शाळांमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये वेकन्सीज नाही आहे. सगळ्या ठिकाणी वेकन्सीज आहेत पण बिलकुल भरायला तयार नाही आहे. आम्ही वारंवार हट्ट धरतोय पण नाही बिलकुल भरायला तयार आहे, कारण त्याच्यासाठी सरकार खर्च करायला तयार आहे. ही परिस्थिती. नंतर महिलांवर अत्याचार.
आणि या अत्याचारामध्ये सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक आणि त्यांचे समर्थक गुंतलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये, गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, छत्तीसगड म्हणा, तुम्ही ज्या तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालतं, महाराष्ट्रात सुद्धा. आणि मग या सगळ्यांवर हे करण्यासाठी धर्माच्या नावावर राजकारण. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, भारत हे धर्मनिरपेक्ष राहिला तरच सर्व जाती धर्मातल्या लोकांना सुरक्षा मिळेल. हा धर्मनिरपेक्ष भारत नष्ट करून हिंदुत्वाच्या आधारावर त्यांना भारत निर्माण करायचं आहे. आणि म्हणून त्यांचे भाषण, मोदी आणि या सगळ्यांची भाषणं तशीच आहे. एक साथ रहेंगे तो बचेंगे, बटेंगे तो कटेंगे, हे सगळं मुसलमानांच्या विरोधात, दलितांच्या विरोधात. आम्ही सगळ्या अल्पसंख्याक समाजाला सुद्धा हेच सांगतो की अल्पसंख्याक सुद्धा अल्पसंख्याकांच्या धर्माच्या आधारावर राजकारणामध्ये गुंततील तर कोणी राहणार नाही, वाचून राहणार नाही. धर्मनिरपेक्ष आंदोलनामध्ये अल्पसंख्याक असू दे, दलित असू दे, आदिवासी असू दे, हिंदू समाज असू दे, ते सगळ्यांना उतरावं लागणार. हिंदू समाज हिंदूची गोष्ट करतात, महागाई काय त्यांना नाही लागू आहे, बेरोजगारी लागू नाही आहे, त्यावेळेस नाही समाज आठवत त्यांना. त्यावेळेस अदानी आणि अंबानीच त्यांचे प्रिय मित्र आहेत. तर हे सगळं राजकारण बदललं पाहिजे आणि ते लोकच बदलू शकतात, जनताच बदलू शकते. आणि म्हणून कॉम्रेड आदम मास्टर हे असेंब्लीमध्ये, विधानसभेत जायला पाहिजे. कारण विधानसभेमध्ये या सगळ्या प्रश्नांवरती, सोलापूरच्या सगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवणारा जो असेल ते कॉम्रेड आदम मास्टर आहे. मागे सुद्धा आपण अनुभव घेतलेला आहे. तो आवाज उठवणारा माणूस तिथे जायला पाहिजे, लोकांचं प्रतिनिधित्व करणारं जायला पाहिजे. नाहीतर हे राजकारण लोकांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याचं काम हे आज भाजपवाले करत आहे. हे दुर्दैवी आहे की काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीची भूमिका घेतली. आमचं अजूनही म्हणणं आहे लोकांना की आपण हुशार व्हावे आणि आपण एकत्र मिळून विधानसभेमध्ये डाव्या पक्षांचा आवाज हे गरजेचा आहे. कारण डाव्या पक्षांचा आवाज हे नेहमी लोकांच्या बाजूने असतं. पत्रकारांवर हमले होतात, दिल्लीवर निदर्शन कोण करतं? कधी बघितलंय? पत्रकारांना जेलात टाकण्यात येतं. कोण जातं त्यांना कोर्टामध्ये वाचवण्यासाठी? हा फक्त लाल झेंडा दिसतो. न भाजपवाले, न काँग्रेसवाले, न कोणी दिसत तिकडे. बुलडोझरमध्ये, जहांगीरपुरीमध्ये बुलडोझरनी त्या मुसलमानाचं घर तोडलं. त्या बुलडोझरच्या समोर कोण उभं राहिला? एक काँग्रेस माणूस नाही दिसला तिकडे. कोण उभं राहिला? हा लाल बावटा होता. तिथे उत्तराखंडमध्ये त्या गुफामध्ये अडकलेले जे सगळे कामगार होते त्यांना वाचवण्यासाठी जे रॅट मायनर्स गेले दिल्लीमधून, त्याच्यातला एक जण तो मुसलमान दिल्लीचा, त्याला बक्षीस देणं तर लांबची गोष्ट, त्याची शाबाशी करणं लांबची गोष्ट, त्याचं घर तोडून टाकलं बुलडोझर वापरून. कोणी उभं केलं त्यांचं घर? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी 12-15 लाख रुपये जमा करून त्याचं घर परत उभं केलं. सांगायचा मुद्दा हा आहे की लाल बावटा हा सत्य दिसत नाही फक्त, म्हणजे आली निवडणूक आणि रस्त्यावर उगवले असं लाल बावट्याचा धर्म नाही आहे. लाल बावटा हा मेहनत करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या बीडी कामगार, शेतमजूर, शेतकरी, महिला, पीडित, बेरोजगार यांचा आवाज सतत 5 वर्षात उठवत राहतो. आणि म्हणून आम्हाला अधिकाराने सांगणं हे अधिकार आहे आमचा की लोकांनी हे ओळखावं आणि आडम मास्टरला विधानसभेत पाठवावं. आम्ही भूमिका सांगितलेली आहे. आपले काही प्रश्न असतील तर विचार. तुम्ही आता म्हणालात की धर्मनिरपेक्ष बरोबर कम्युनिस्ट कधीच तडजोड करत नाही, बरोबर आहे? जर का धर्मनिरपेक्ष बरोबर तडजोड करत नाही तर ऊर बडवून सांगणारा की होय आमच्याच कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिद पाडली आहे अशा शिवसेनेबरोबर हा कम्युनिस्ट कसं तडजोड करतोय? कुठल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमध्ये तुम्ही बसताय? ही सोडीनं झालेली धर्मनिरपेक्षता नाही. या खुलासा करा, तुम्ही कुठल्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करताय? तुम्ही शिवसेनेबरोबर तडजोडीला गेलात, शिवसेनेबरोबर आज वाटाघाटीला बसलात नारकर.
आज या परिस्थितीला वेळ अशी आहे की तुमची ही तडजोड सवडीची आहे, तुमची ही तडजोड तुमच्या सहकार्याला वाचवण्याची आहे आणि तुमची ही तडजोड ही सत्तेपर्यंत जाण्याची आहे. विचारधारा सोडली आहे तुम्ही. उत्तर हो द्या. नाही ढवळे मॅडम देतील, त्यांनी म्हटलंय. आम्ही दोघे देऊ. आम्ही देऊ बसा आम्ही उत्तर देतो. बसा शांतपणे बसा. आम्ही चर्चा करू. बसा ना एक, भाऊ. आपल्या समोरचा जो मुद्दा आहे तो संविधान वाचवण्याचा मुद्दा आहे. ऐका ना साहेब, मला व्याख्यान नको, मला स्पष्ट स्पष्ट सांगतो, प्रास्ताविक नको, मुद्द्यावर या. मुद्द्यावरच येतोय. हो. धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानामधलं एक महत्त्वाचं अतूट असं अंग आहे. त्याच्यामध्ये हे राज्य धर्मनिरपेक्ष आहे हा संविधानामध्ये उल्लेख आहे. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष जर आपल्या इथे राष्ट्र राहायचं असेल तर आपलं संविधान वाचलं पाहिजे. आणि हे संविधान वाचवण्यासाठी जे जे आज लढाईमध्ये येतील ते सर्व आमचे दोस्त आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की मुंबईच्या देसाईचा खून, मुंबईच्या देसाईची हत्या कॉम्रेडांनी विसरली. तुम्ही बोलू देणार नाही. आमच्या मते या देशाचा शत्रू नंबर 1 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. शत्रू नंबर 1 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनुवादाच्या विचारानं चालणारा भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी म्हणून जे जे सोबत येतील त्या सर्वांना सोबत घेण्याची आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यामध्ये आमचं मत आहे की ही सगळी जी नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष यांनी शिवसेना तोडण्याचं काम केलं, त्यांनी राष्ट्रवादी पक्ष तोडण्याचं त्यांनी काम केलं. ही गोष्ट ही संविधानामध्ये ही ज्या संघराज्य प्रणाली जी आहे, तुमचं महाराष्ट्रावर प्रेम आहे काय मला माहिती नाही, पण आमचं मत असं आहे की महाराष्ट्रावरती प्रेम असणं, राज्याची प्रणाली राखणं हे देखील या संविधानाचं महत्त्वाचं अंग आहे. मी आणि म्हणून साधा सोपा प्रश्न विचारला, देसाईची हत्या कम्युनिस्टांनी विसरली का? ऊर बडवून बघणाऱ्या शिवसेनेबरोबर कम्युनिस्ट बसणार का? आजवर आम्ही काँग्रेस सोबत लढत आलो, काँग्रेसबरोबर लढत आलो, पुढेही लढत राहू. शिवसेनेनं जर भूमिका बदलून जर पुन्हा त्यांनी जर वेगळी भूमिका घेतली आम्ही त्यांच्याबरोबर लढत राहू. आमची बांधिलकी जनतेशी आहे, आमची बांधिलकी संविधानाशी आहे. जे जे लोक जनतेबरोबर राहतील संविधानाबरोबर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शिवसेनेने हिंदुत्व सोडले, धर्मनिरपेक्ष नाही तुम्ही आता म्हणालात, माझं म्हणणं असं आहे की हा शिवसेनेला विचारायचा आहे. हा प्रश्न आपण शिवसेनेला जरूर विचारा. तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे तुम्ही त्यांना जरूर विचारा. आमच्या मते आज RSS आणि भाजप बरोबर लढण्यासाठी शिवसेना पुढे आलेली आहे आणि ही गोष्ट स्वागतार्ह आहे असं आमचं म्हणजे स्पष्ट आहे की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्यांच्या धर्मनिरपेक्षतेला तुमची संमती आहे. धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे ही जी आहे निवडणुकीच्या पुरती आत्ता जो आमचा मुख्य शत्रू आहे त्याला विरोध करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही मागं 78ला पाहिलं की त्यावेळेला काँग्रेसशी लढणं आवश्यक होतं. त्यावेळेला या देशाचं संविधान वाचवणं आणि जनतेचं हिताचं रक्षण करणं यासाठी ज्या ज्या गोष्टी तत्कालीन शक्य आहे, युती ही इतिहासातले सगळे संदर्भ पुसून नाही पुसलं नाही. हे बघा कसं आहे, हे बघा आम्ही संधी साधू तडजोड करत नाही. तुम्हाला आम्ही सांगितलं सत्तेत clearly. सहभागी होत हो, नाही. ज्याचा शिवसेनेचा जन्मच देसाईच्या हत्येने बरोबर आहे. झाला, बरोबर आहे. त्या देसाईच्या हत्येला तुम्ही विसरलात. आम्ही कोणी विसरलो नाही. आम्ही कोणी मग विसरलो कसे नाही. वाटाघाटीला गेलेत नारकर? हे बघा काय कशाला गेले ते त्यांनी स्पष्ट केले. लक्षात घ्या तुम्ही. हे बघा हे अशा पद्धतीने बोलणं बरोबर नाही भाऊ. जरा नीट बोला, शांतपणे बोला. कळलं ना? तुम्ही भाजपवाल्यासारखं बोलायला लागलात. असं बोलू नका. ऐका जरा. बाजूंना विचारा. असं अति डाव्यासारखं बोलू नका. बरं, अति डाव्यासारखं. पण चांगलं झाली. अति डावे सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये गठबंधन करतायत. कारण आज आम्हाला दिसतंय भारत हा धर्मनिरपेक्ष नाही राहिला.
हे धोक्याच्या घंट्या वाजत आहेत आणि ते अत्यंत कठीण परिस्थिती संपूर्ण भारतावर होणार. पत्रकार पहिले आत जाणार सगळे. ते माहित आहे त्यांना, पहिले तेच असणार. तुम्ही आमची काळजी करून तुमच्या वैचारिक तडजोडीची आम्हाला भूमिका सांगा. आम्ही बिलकुल तडजोड केलेली नाही. आमचं तुम्ही पत्रक बघा. नारकर साहेब, आडम मास्तरांची उमेदवारी ही बंडखोरी उमेदवारी आहे महाविकास आघाडीची? नाही. हा? नाही. ओके. आणखी कोणाला काय विचारायचं? सगळ्यांचं बोललं की आता तुम्ही. हो मित्रांनो, महाविकास आघाडी विरुद्ध बंडखोरी नाही, हा मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचा हक्का आहे. 95ला आम्ही लढलं, 99ला लढलं, 4ला लढलं, 9ला लढलं. प्रत्येक वेळेला एक गोंधळ होतो. तर काँग्रेस पक्षाने बंडखोरी 3 वेळा जर का आपलं डिपॉझिट आपण पराभूत होत असाल 3 वेळा या मतदारसंघामध्ये आणि 3 वेळा काँग्रेस येत असेल तर काँग्रेस ही कशा पद्धतीने कुठल्या तडजोडीवर तुम्हाला द्यायची? साहेब, तुम्हाला एक शब्द वापरला वरिष्ठांनी, नारकर साहेब, ढवळे मॅडम, तुम्ही ऐकलं नारकर बरोबर. साहेब एक शब्द वापरला यांच्यासाठी, खैरात हा शब्द वापरला. 3 वेळा आम्ही घेतली ती सीट, तुम्ही 3 वेळा पराभूत आहात, म्हणजे काँग्रेसनी खैरात द्यायची का? ऐका, राजस्थानमध्ये काय झालं ऐका जरा. राजस्थानमध्ये सुद्धा असेंब्लीच्या वेळेस, लोकसभेच्या वेळेस काय प्रकारचं लालबावट्याचं जिथे आहे काम तिथे मदत करतील. तिथे सीकरची जागा काँग्रेसवाल्यांनी सोडली. आघाडीचा धर्म राजस्थानमध्ये त्यांच्याच पक्षांनी त्यांनी निभावला. महाराष्ट्रामध्ये निभवायला काय अडचण होती त्यांना? लोकसभेच्या वेळेस आघाडीचा धर्म मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निभावला, इमानदारीने निभावला. नारकर साहेब, आमची अपेक्षा एकच आहे. मी काय म्हणतोय, 2004 मध्ये काँग्रेस बरोबर लढायचं, 9, 14, 19 2004 मध्ये काँग्रेस बरोबर युती, 9, 14, 19 बरोबर त्यांच्या विरुद्ध लढायचं, 2024ला त्यांना पाठिंबा द्यायचा, आता परत त्यांच्याबरोबर लढायचं. ही माकपची भूमिका बदलते असं वाटत नाही तुम्हाला? अरे मी मगाचे प्रश्न काय होते? हे बघा, भूमिकाच बदलली आहे. एक गोष्ट अशी आहे, मला असं वाटतं की विकास स्पष्ट झालेला नाही. हां. आणि पत्रकारांनी आमची आपल्याला विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचं जे खरं स्वरूप आहे ते ओळखून आपण भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. भारतीय जनता पक्ष हा फॅसिस्ट पक्ष आहे आणि म्हणून आजच्या घडीला या फॅसिस्ट हुकुमशाहीवादी अत्याचारी पक्षाचा पराभव करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेले आहोत. या तत्वावरती झालेली ही एकजूट आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी ते सांगत होतो की यापूर्वी या सगळ्या पक्षांच्या बरोबर, काँग्रेसच्या बरोबर आम्ही लढाया केलेल्या आहेत. परंतु आजचा प्रमुख शत्रू आमचा काँग्रेस नसून प्रमुख शत्रू हा भारतीय जनता पक्ष आहे देशाच्या पातळीवरती आणि म्हणून त्याचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र स्पष्ट म्हणूनच फडणवीस म्हणतात की डाव्यांना माणसंच ओळखता आली नाही आहे. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना चांगलं ओळखता आलंय ना अदानीला आणि अंबानीला, बरोबर ना? आम्ही कामगारांना ओळखतो, आम्ही अंबानी अदानीला नाही ओळखतो. आम्ही कामगारांना चांगलं ओळखतो, ते ओळखत नाही. तुम्हाला असं मला वाटत नाही शेवटी सत्य? एकच सांगतो मी, दुसरा काही प्रश्न आहे. या 2024 मध्ये CPMचा उमेदवार निवडून येईल, आपला हक्क प्रस्थापित करेल आणि विधानसभेत जाईल. मी 2004 मध्ये सुद्धा असं वातावरण बघितलं नाही. त्यापेक्षा जबरदस्तीनं वातावरण प्रत्येक ठिकाणी मी चाललो, शेकडो माणसं येऊ लागलेत माझ्या मागं, त्यामुळं आम्हाला कसलीही चिंता नाही.